बाबूला डोसा खायची इच्छा झाली म्हणून तो खाऊ गल्लीमध्ये गेला. त्या खाऊ गल्लीमध्ये डोस्याचे जवळपास 20 दुकानं होते. या दुकानातून डोसा खाऊ की त्या दुकानातून डोसा खाऊ याचा विचार करत करत डोस्याची दुकानं बंद झाले तेव्हा त्याने एक निर्णय घेतला की चला या दुकानातून खाऊ. आणि पाहिलं तर दुकान बंद झालेलं. त्या दिवशी ते येडं उपाशीच राहील. त्याच बाबूला लग्न करायचं होतं. हिच्याशी करू की तिच्याशी करू असा विचार करत करत जेव्हा ते 50 वर्षाचं झालं तेव्हा त्याला एक मुलगी पसंत पडली. त्या मुलीला बघायला गेला तर त्या मुलीची आई ओरडली की याला अगोदर बाहेर काढा, कारण हे मला सुद्धा बघायला आलं होतं. मंडळी, खूप सारे लोक असेच असतात. हे करू का ते करू असा विचार करत 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 काहीच नाही, निर्णय घेत नाही, आयुष्य संपून जातं. नंतर पश्चाताप करत बसतात. आज सकाळी उठल्यापासून तर आतापर्यंत तुम्ही काय काय केलं याचा विचार करा. अरे जे मनात आलं विचार करत बसल्यापेक्षा करा ना, डायरेक्टली ऍक्शन घ्या ना. करू की नको, चूक का बरोबर, कसं होईल, की चांगलं होईल की वाईट होईल, हा विचार सोडून जेव्हा तुम्ही पटकन ते काम करता तेव्हाच तुम्ही पुढे जाता. चूक निर्णय की बरोबर निर्णय, अरे निर्णय घ्या. जे होईल ते बघू नंतर. जे जे राहिलेले काम आहेत ना ते पूर्ण करा आणि अगोदर निर्णय घेऊन काम करायला शिका. तुमचं नक्कीच चांगलं होईल.